पत्रकारांच्या संरक्षणासाठी शासनाने कायदा आणून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असे प्रतिपादन संजय भोकरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात पत्रकार आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. दर्पणकार कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, संघाचे राज्य प्रदेशाध्यक्ष गोविंद गोळवे, संघटक संजय भोकरे, संजय जोशी, संजीव शाळगावकर, विजय कोंडके, विश्वास आरोटे, भार्गवी चिरमुले आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी लोकमत पुणे आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक किरण जोशी यांना पर्यावरणातील विशेष योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर अनिल मोरे, अनिल दावत्रे, भाग्यश्री जाधव, रोहित आठवले, सीमा साळवी, संदीप गिसे, अजय कांबळे, दीप्ती नितनवरे, गोविंद वाकडे यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. डॉक्टर महेश मोतेवार, उद्योजक सतीश मगर, उत्तम गेल्डा, चेतन तुपे, डॉक्टर निशिगंधा वाड, विजय कदम, शशिकांत कांबळे, अनंता बापू चव्हाण, अविनाश पाडाळे, कुंडलिक कायगुडे, हेमंत निकम यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. पत्रकार हा लोकशाहीचा खऱ्या अर्थाने चौथा खांब असून आदर्श घोटाळा पत्रकारांच्या माध्यमातूनच उघडकीस आला. असा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी शासनाने कायदा आणून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणी संजय भोकरे यांनी